ॐ पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते। ॐ शान्ति शान्ति शांती। प्रिय बंधू भगिनींनो, नमस्कार. ईश उपनिषद या मालिकेमध्ये आपलं स्वागत आहे. मागच्या वेळेस आपण पहिला श्लोक बघितलेला होता. ओम ईशावास्यमिदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत तेन त्यक्तेन भुंजिता मागृज कश्यसि ध्वनाम. तर हा मंत्र आपण मागच्या वेळेस बघितला. त्यामध्ये काय सांगितलेलं आहे की सगळ्या ह्या जगाला आत्म्याने झाकून टाका किंवा परमेश्वराने झाकून टाका. आता हे सगळ्यांनाच काही शक्य नसतं. हा ज्ञानमार्ग आहे. सगळ्यांमध्ये परमेश्वराला बघून त्या प्रकारे व्यवहार करणं अतिशय कठीण आहे. मग आता उपाय काय? जर आपण सर्वानुभूती भगवत दर्शन करू शकत नसू, आपल्या मनामध्ये राग आणि द्वेष असेल, आपण काही लोकांवर आसक्त असू, काही लोकांचा द्वेष करत असू, मग आपल्याला काही मार्ग नाही का? आपल्याला मार्ग आहे. आणि ज्ञानमार्गाचे अधिकारी फार थोडे असतात. कारण जगात राहून ज्ञानमार्गाचं अध्ययन करणं, अभ्यास करणं पाहिजे तेवढं सोपं नाही. सगळ्यांमध्ये भगवान आहे, पण भगवान श्री रामकृष्ण म्हणायचे की तमोगुणी नारायण पण आहे नारायणच, सगळ्यामध्ये नारायणच आहे, पण काही काही तमोगुणी नारायण पण असतात. तेव्हा सगळ्यांप्रती समभाव ठेवणं, की सगळे परमेश्वराचेच रूप आहेत असा भाव ठेवणं हे जरा अवघड जातं. आणि मग त्यासाठी दुसरा मंत्र सांगितलेला आहे आणि थोडा मार्ग आपला सोपा केलेला आहे. म्हणजे आपल्याला आध्यात्मिक जीवनामध्ये एकदम झेप घेता येत नाही. आपल्याला पायरी पायरीनं जावं लागतं. काही काही लोकांना वाटतं की आपण एकदम झेप घेऊ. अहम ब्रह्मास्मी, मी ब्रह्मच आहे, मी ब्रह्म आहे असं म्हणतात, पण जगामधले सगळे व्यवहार करतात आणि ज्या गोष्टी करायला नको त्या गोष्टी पण करतात, पापकर्म पण करतात आणि म्हणतात की मी ब्रह्मच आहे. एक साधू होता. तो साधू दक्षिणेश्वरला आला. एका झाडाखाली राहू लागला. सगळे भक्त यायचे, त्याला खायला द्यायचे, पैसे द्यायचे आणि त्याचं चरित्र चांगलं नव्हतं. तेव्हा भक्तांनी येऊन ठाकूरांकडे कंप्लेंट केली की तो साधू आलेला आहे पण त्याचं चरित्र चांगलं नाही, त्याच्यामध्ये अनेक काही असे दोष आहे. एक दिवस ठाकूर त्या साधूकडे गेले. का हो म्हणे, तुम्ही इथं राहता आणि मी ऐकलेलं आहे की तुम्ही स्त्रियांशी पण संबंध ठेवता. म्हणे हे साधूला शोभत नाही, तुम्ही संन्यासी आहात, इथे राहून तुम्ही अशी कामं करता, लोक येऊन मला सांगतात. तेव्हा तो साधू काय म्हणतो बघा. बोले वो मैंने किया तो क्या किया, ठीक ही तो क्या, गलत क्या है उसमें? जब सभी ब्रह्म है और ये जग मिथ्या है, अभी ब्रह्म ही सत्य है, जगन मिथ्या है, तो मैं जो कर रहा हूँ वो भी मिथ्या है, वो थोड़ा सच होगा. म्हणजे बघा, वेदांताचं अशा प्रकारे हे लोक इंटरप्रिटेशन करतात, अशा प्रकारची व्याख्या देतात. म्हणजे मी जे काही करतो ते सुद्धा खोटंच आहे, ते सुद्धा असतच आहे. कारण हे ब्रह्मच जर सत्य आहे आणि जग जर खोटं आहे, मिथ्या आहे, तर मी काहीही करू शकतो. म्हणजे माझ्यावर काही निर्बंध लादण्याची गरज नाही. जेव्हा वेदांत चांगल्या प्रकारे समजत नाही, जेव्हा वेदांताची धारणा होत नाही, तेव्हा मनुष्य अशा प्रकारचे आर्ग्युमेंट देतात की मी काही वाईट करतो आहे का? त्याची अनुभूतीच व्हायला पाहिजे. नुसतं तोंडानं म्हणून सोपं नाही आहे.
भगवान श्री रामकृष्णांना कॅन्सर झाला होता, ते काही खाऊ शकत नव्हते. तेव्हा त्यावेळेस एक पंडितजी आले आणि ते पंडित म्हणाले की तुम्ही तर योगी आहात, तुम्ही तर ब्रह्मज्ञानी आहात, तुम्ही जर तुमचं मन त्या जखमेवर आणलं, जखम बरी होईल. किंवा तुम्ही जर आईला जाऊन प्रार्थना केली तर तुमची जखम बरी होईल. आता हे सगळं ठाकूरांच्या शिष्यांनी ऐकलं. त्यांनी आग्रह धरला, म्हणजे तुम्ही तुमचं मन त्याच्यावर केंद्रित करा. ठाकूर म्हणाले, अरे मी माझं मन त्या भगवंताला दिलेलं आहे, त्या भगवंताला दिलेल्या मनाला मी या हाडा मासाच्या सापळ्यावर कसं काय आणू, ते मला शक्य नाही. म्हणजे मग तुम्ही मंदिरात जाऊन आईला प्रार्थना करा, आई करून देईल. काही केल्या मानेना, शेवटी ठाकूरांना जावं लागलं. ठाकूर गेले, आईला प्रार्थना केली की आई असं काही करून दे की मी थोडंफार खाऊ शकेल. तेव्हा आई म्हणाली, तुला फक्त या शरीराद्वारे खायचं आहे का? हे सगळी शरीरं कुणाची आहे? या सगळ्यांच्या मुखाद्वारे तूच तर खात आहे, मग तुला एका शरीराद्वारे खाण्याची काय गरज आहे? तेव्हा ठाकूर खाली मान घालून परत आले. नरेंद्रानं विचारलं तेव्हा सांगितलं की बघ, तुमच्यामुळे माझी कशी अवस्था झाली. आई म्हणाली की ह्या सगळ्यांच्या मुखातून तूच तर खात आहे, मग तुला या एका शरीराद्वारेच कशाला खायला पाहिजे. म्हणजे त्यांची ती अनुभूती होती की सगळ्यांमध्ये मीच आहे आणि सगळ्या तोंडाने मीच खात आहे, मग या एका शरीराद्वारे कशाला खायचं. म्हणजे शरीरावर आसक्ती मुळीच नव्हती, कारण त्यांना माहिती होतं की मी शरीर नाहीच, मी सगळ्यामध्ये विराजमान असलेला आत्मा आहे. ही अनुभूती त्यांना झालेली होती, म्हणून त्यांना ते शक्य होतं. ते जगात राहिले, पण त्यांच्यामध्ये राग द्वेष नव्हता, कारण साक्षात भगवंतच होते. पण साधारण मनुष्याला, एका गृहस्थ मनुष्याला, जगामध्ये राहणाऱ्या मनुष्याला, ह्या जगावर आसक्त असलेल्या माणसाला अशा प्रकारे वेदांताचं पालन करणं फार अवघड आहे. म्हणजे करू शकतो, पण त्याला खूप दुःख सहन करावं लागेल. क्लेशोधिकतरस्तेषाम, गीतेमध्ये म्हटलं आहे की जो या अद्वैताचा अभ्यास करण्याचा प्रयत्न करतो त्याला जीवनामध्ये भरपूर क्लेश येतात. मग सगळे क्लेश सहन करण्याची तयारी पाहिजे, नाहीतर त्यापेक्षा सोपा मार्ग आपण निवडला पाहिजे. आणि आपल्याला उपनिषद सोपा मार्ग पण सांगते ना, कारण शेवटी उपनिषद म्हणजे काय आपल्या मातेसारखे आहे, आपल्याला वेगवेगळ्या प्रकारानं समजावून सांगते. सगळेच मुलं काही सारखे नसतात, सगळेच मुलं काही धारणा करू शकत नाही, सगळेच काही हुशारी नसतात. पण आईला माहिती असते की जो मुलगा हुशार नाही त्याला कोणत्या शाळेमध्ये टाकलं पाहिजे, काय केलं पाहिजे, तिला सगळं माहिती असते. तर इथे ह्या दुसऱ्या मंत्रामध्ये बघा ऋषी काय म्हणतो, कुर्वन्ये वेह कर्माणि जिजीविषेत शतं समाहा एवं तोयी नान्यथेतोस्ति न कर्म लिप्यते नरे. ह्या श्लोकामध्ये काय म्हटलं आहे उपनिषदाने, कुर्वन्ये वेह कर्माणि जिजीविषेत शतगम समाहा, म्हणजे तू 100 वर्ष जगण्याची इच्छा ठेव. बघा उपनिषद सांगते. आता ह्या मंत्रामध्ये बऱ्याच काही गोष्टी आहे, पण जर आपण वरवर बघितला तर आपल्याला काहीच कळत नाही. आपल्याला वाटते की अरे जे आपल्याला माहिती आहे तेच सांगितलेलं आहे. आता तू 100 वर्ष जगण्याची इच्छा ठेव. आता प्रत्येक मनुष्यालाच जगायचं असते, प्रत्येकालाच वाटते की आपण 100 वर्ष जगलो पाहिजे. ते सांगण्याची काही गरज आहे का? पण इथे उपनिषद म्हणते की तू 100 वर्ष जगण्याची इच्छा ठेव. जिजीविषेत शतः समाहा, म्हणजे 100 वर्ष जगण्याची तू इच्छा ठेवली तरी काही हरकत नाही. चांगल्या प्रकारे जगणं, आयुष्य 100 वर्ष जगणं काही हरकत नाही. पण नुसतं जगायला सांगत नाही. सगळेच जगतात, पशुपक्षी जगतात, झाडं जगतात, सगळे जगतात, पण तेवढंच काही सांगत नाही आपल्याला की तुम्ही नुसते 100 वर्ष जगा. तर काय म्हणतात, कुर्वन्ये वेह कर्माणि,
म्हणजे या जगामध्ये कर्म करत करत तुम्ही 100 वर्ष जगा. कुर्वन् ह्य कर्माणी. तेव्हा तुम्ही कर्म करा आणि मग जगा. काही काही लोक आळशी असतात, कर्मच करत नाही. त्यामुळे आपल्याला कर्म करायची काय गरज आहे. पडून राहतात, श्रीमंत आहे, सगळे पैसे आळसामध्ये पडून राहतात. तर इथे हे पण सांगितलेलं आहे की इथे तुम्हाला जर 100 वर्ष जगण्याची इच्छा असेल तर तुम्ही कर्म करायला पाहिजे आणि त्याशिवाय तुम्हाला दुसरा कोणताही उपाय नाही. एवं तोयी नान्यथा अतो अस्ति. म्हणजे याशिवाय तुम्हाला न अन्य अस्ति उपाय. तुम्हाला हे करावंच लागेल. जर तुम्ही ज्ञानमार्गाचे अधिकारी नसाल तर तुम्हाला कर्मयोग घ्यावाच लागेल. आणि अशा प्रकारे तुम्ही कर्म केले तर न कर्म लिप्यते नरे. त्या मनुष्याला कर्म बांधणार नाही. त्या कर्माचं फळ मनुष्याला चिकटणार नाही. आता इथे आपल्याला दिसते की तत्त्वज्ञान कुठे सांगितलेलं नाही आहे. तुम्ही 100 वर्षाची आशा करा जगण्याची आणि कर्म करा. याशिवाय तुम्हाला कोणताही पर्याय नाही आणि त्यामुळे कर्म काही तुम्हाला बांधणार नाही. आता हा सरळ सरळ अर्थ आहे. पण बघा याच्या अगोदरचा श्लोक तुम्ही लक्षात ठेवा. पहिल्या श्लोकाचं हे कंटिन्युएशन आहे. पहिला मंत्र सांगितलेला आहे, हा दुसरा आहे. म्हणजे पहिल्या मंत्रामध्ये काय सांगितलेलं आहे, ईशावास्यमिदगम सर्वम यत्किंच जगत्यान जगत. ह्या जगाला ईश्वरानं आच्छादून टाका आणि ईश्वरानं आच्छादून टाकल्यानंतर नुसते बसून राहू नका. तुम्हाला कर्मही करावी लागेल. तेव्हा कर्म करा. पण आता तुम्ही कर्म कसे करता. ह्या जगामधल्या मानवांना, पशु पक्ष्यांना, सगळ्यांना परमेश्वर समजून, आत्मा समजून कर्म करता. म्हणजे कर्म कशी केली पाहिजे. पहिले तुमच्यामध्ये तो भाव पाहिजे. म्हणून स्वामीजींनी आपल्याला कर्म करायला सांगितले आणि मंत्र पण दिला, शिवभावे जीवसेवा. ह्या सगळ्यामध्ये परमेश्वर आहे असं मनामध्ये ठरवून, ही धारणा करून मग कर्म करा. 100 वर्ष जगा. पण तुम्ही जगाची सेवा करत नाही. तुम्ही या जिवंत परमेश्वराचीच पूजा करत आहात असा भाव मनामध्ये ठेवून इथे उपनिषद आपल्याला सांगते कर्म करायला. कारण कर्म केल्यामुळे चित्तशुद्धी होते आणि चित्तशुद्धी झाल्यानंतर आपण ज्ञानमार्गाचे अधिकारी होतो. सगळेच काही एकदम ज्ञानमार्गाने जाऊ शकत नाही. तर वेदांनी आपल्याला सांगितलेलं आहे की कर्म करा. आता वेदांनी हे पण सांगितलेलं आहे की कर्म कोणते करायचे आणि कसे करायचे. बघा गीतेमध्ये एक सुंदर श्लोक आहे. गीतेमध्ये म्हटलं आहे, यज्ञार्थात कर्मणोन्यत्र लोकोयम कर्मबंधनः तदर्थम कर्म कौंतेय मुक्त संघ समाचर. आता हा जो गीतेमधला श्लोक आहे उपनिषदांवरती आधारित आहे. इथे म्हणतात यज्ञार्थात कर्मणोन्यत्र. म्हणजे यज्ञाच्या बोधानी कर्म करा. यज्ञ म्हणजे आपण काय म्हणतो, सॅक्रिफाईस, बलिदान. आता यज्ञामध्ये किती बली द्यायचे. आता यज्ञ आहे. मी बोलत आहे, तुम्ही ऐकत आहात, हा पण ज्ञानयज्ञ आहे. म्हणजे प्रत्येक कर्माला तुम्ही यज्ञ समजा. आणि आपल्याकडे 5 यज्ञ सांगितलेला आहे. पंचमहायज्ञ आपल्याकडे सांगितलेलं आहे. तर त्या यज्ञाच्या भावनेनं कर्म करा. वेदाने कर्म कोणते करायचे आणि कसे करायचे हे सुद्धा आपल्याला सांगितलेलं आहे. इथे गीतेमध्ये म्हटलं आहे की यज्ञार्थात कर्मणोन्यत्र लोकोयम कर्मबंधनः. तर तुम्ही या जगामध्ये राहा, पण मनामध्ये यज्ञाची भावना ठेवून कर्म करा. आता महाभारतामध्ये कितीतरी उदाहरणं आहे, तिथे पण यज्ञ आहे. महाभारतामध्ये एक गोष्ट आपल्याला माहिती आहे. महाभारतामध्ये एक गरीब ब्राह्मण, त्याची बायको, मुलगा आणि सुनबाई असे 4 लोक राहत होते. एका गावामध्ये राहायचे. त्या गावामध्ये भीषण दुष्काळ पडला आणि लोक मरायला लागले. काही खायला मिळत नव्हतं. त्राही होती. तेव्हा एक दिवस हा ब्राह्मण बाहेर गेला
याला भिक्षा मिळाली. त्या आटा घेऊन आला आणि 4 चपात्या केल्या, 4 पोळ्या केल्या आणि चौघांनी वाटून घेतल्या. आता ते जेवायला बसणार. तेवढ्यात दरवाजावर कुणीतरी ठोठावलं. दरवाजा उघडून बघितला तर एक व्यक्ती तिथे उभी. ती म्हणते, अहो मला खूप भूक लागलेली आहे, आता मी मरणार आहे. जर मला काही मिळालं नाही तर मी मरून जाईल. तुम्ही मला काहीतरी खायला द्या. मग त्या ब्राह्मणाने आपला भाग त्याला खायला दिला. गरीब होता आणि उपाशी होता खरं म्हणजे, कारण त्या उपासमारीमध्ये लोक मरत होते. एवढा भयंकर दुष्काळ पडला होता. त्यानं ती 1 रोटी खाऊन टाकली आणि म्हणे, हे काय तुम्ही माझी भूक अजूनच वाढवली. एका चपातीमध्ये माझं पोट कसं भरेल. मग पत्नीनं पण आपला हिस्सा देऊन टाकला. ते पण त्यानं खाऊन घेतलं. म्हणजे अजूनही माझी भूक शमलेली नाही. मग त्याच्या मुलानं त्याच्या सुनेनं दोघांनीही त्यांचे हिस्से देऊन टाकले आणि मग तो म्हणे, आता मी तृप्त झालो. तो निघून गेला. तो निघून गेल्यानंतर तिथे थोडं काही पीठ पडलेलं होतं. आता त्या रात्री हे 4ही जण उपासमारीनं मरण पावले. बिचारे काही खायला मिळालं नाही. आता ते जे तिथे काही पीठ सांडलेलं होतं, एक मुंगूस आला आणि त्या पिठावर लोळू लागला. आता पिठावर लोळल्यामुळे त्याचं अर्ध अंग सोन्याचं झालं. बघा, त्या मुंगुसाचं अर्ध अंग सोन्याचं झालं आणि त्याला वाटलं की अजून असा यज्ञ कुठेतरी असेल. त्या यज्ञात मी जाईल आणि तिथे मी लोळेल आणि माझं पूर्ण अंग सोन्याचं होईल. जेव्हा पांडवांनी यज्ञ केला, जेव्हा त्याने युद्ध जिंकलं आणि मोठा यज्ञ केला, युधिष्ठिरांनी खूप मोठा यज्ञ केला आणि त्या यज्ञामध्ये हजारो करोडो रुपये वाटले. सोनं, चांदी, दान, ब्राह्मणांना दान, गाईचं दान, एवढं मोठ्या विशाल प्रमाणावर केलं. सगळीकडे युधिष्ठिराचं नाव झालं की बापरे, केवढा मोठा यज्ञ होता, किती गरीब लोकांना खायला मिळालं. तिथे हा मुंगूस गेला आणि त्या यज्ञभूमीवर लोळू लागला, पण त्याचं अंग काही सोन्याचं झालं नाही. तेव्हा लोक जेव्हा स्तुती करत होते तेव्हा हा मुंगूस तिथे जाऊन म्हणतो, अरे हा कसला यज्ञ, हा यज्ञच नव्हे. मी एक यज्ञ बघितलेला आहे. बघा, त्या यज्ञामध्ये मी गेल्यामुळे माझं अर्धांग सोन्याचं झालं. मला वाटलं की ह्या यज्ञामध्ये माझं पूर्णांग सोन्याचं होईल, पण ते झालं नाही. हा यज्ञच नव्हे, कारण या यज्ञामध्ये नाम, यश, प्रसिद्धी, कीर्ती, ऐश्वर, पैसा हा सगळा आता दिखावा आहे. तो यज्ञ होता, कुणालाही माहिती नव्हता. त्यांनी रात्री आपले प्राण सोडले शांतपणे, वाजागाजा न करता. तर म्हणे तो खरा यज्ञ आहे, हा तर म्हणे नुसता दिखावा आहे. म्हणजे बघा, यज्ञ कशाला म्हणतात. त्या ब्राह्मण परिवाराने खरा खरा यज्ञ केला. जे होतं आपलं आपल्या वाट्याचं पण देऊन टाकलं. म्हणजे असा यज्ञ करणं सुद्धा कठीणच आहे. आपल्या घरी एखादा भिकारी आला असेल आणि आपल्याकडे 2 पोळ्या असेल तर 1 पोळी आपण त्याला दिली पाहिजे. आपण तर त्याला 1 पोळी देत नाही आणि त्याला भीती दाखवून आपण हाकलून लावतो. आता त्याला तर 2ही पोळ्या द्यायला पाहिजे, पण 2ही आपण देऊ शकत नाही. कमीत कमी 1 पोळी तरी देऊ शकतो, पण आपण तसं करत नाही. म्हणजे ह्या कर्म करण्यामागे उद्देश काय आहे की तुमचा स्वार्थ पूर्णपणे नष्ट झाला पाहिजे. जर तुमच्या मनामध्ये स्वार्थबुद्धी असेल तर तो यज्ञ होणारच नाही. आता आपल्याकडे देवयज्ञ आहे. पहिला आहे देवयज्ञ. आता देव मंदिरामध्ये पूजा होते, आता तिथे देवाची पूजा होते, तिथे यज्ञ होतो. म्हणून अशा देवकार्यामध्ये आपण मदत केली पाहिजे. आता हे जे अग्नी आहे, वायू आहे, हे सगळे देवच आहे ना. तर या देवांना आपण आहुती देतो. या देवांना आपण काहीतरी त्यांच्या नावानं काहीतरी कर्म करतो. तेव्हा हा देवयज्ञ आहे की देवांना संतुष्ट करण्यासाठी आपण त्यांना काहीतरी दान दिलं पाहिजे. म्हणजे दान काय, आपण पूजा करतो, त्यांना प्रसन्न करतो, यज्ञ करतो, होम करतो, हे सगळं करतो, कारण ते भगवंताला म्हणजे त्या वेगवेगळ्या देवतांना मिळतं. तर हा झाला देवयज्ञ. आपण पंढरपूरला जातो
आपण वारीमध्ये जातो, आपण तिथे हुंडीमध्ये पैसे टाकतो. आता ते पैसे आपल्याला माहिती आहे की ते देवासाठी दिलेले आहे, देवाच्या कार्यासाठी दिलेले आहे. एवढं मोठी मंदिर ट्रस्ट आहे, तिथे कितीतरी भाविक लोक येतात, ते त्यांना अन्नदान दिलं जातं, त्यांची सेवा केल्या जाते. म्हणजे ते सगळे पैसे देवाच्या कार्यासाठी वापरल्या जातात. मथुरबाबूंनी भगवान श्री रामकृष्णांची किती सेवा केली, तो देवयज्ञच आहे. कारण भगवान श्री रामकृष्ण देवच होते. तेव्हा हा देवयज्ञ म्हणजे तुम्ही ते देता, पण तुम्ही अपेक्षा काही ठेवत नाही. आता जे लोक अपेक्षा ठेवून दान करतात ते दान नव्हे बरं का. लोक तिरुपतीला जातात आणि भगवंताला तिथे 1,00,000 रुपये टाकतात. भगवंता 1,00,000 आहे, मला 10,00,000 मिळू दे, आणि 10,00,000 मिळाले तर मी तुला 2,00,000 दान देईल. म्हणजे अशा प्रकारचा यज्ञ हा यज्ञ नव्हे. त्यांना वाटतं की देवाला 1,00,000 दिले तर आपल्याला 10,00,000 मिळेल, म्हणजे हा व्यवहार झाला, हा काही यज्ञ झाला नाही. अशा कर्मापासून आपल्याला मुक्ती मिळणार नाही, उलट ते बंधनच वाढवेल. कारण त्यामागे स्वार्थ आहे. आपण एखाद्या मंदिरात जातो, 100 रुपये जरी टाकले तरी आपण काहीच अपेक्षा ठेवत नाही. ठीक आहे, भगवंताच्या कार्याला आपण दिले, आपली काहीही अपेक्षा नसते. म्हणजे त्या दानामागे अपेक्षा ठेवायची नाही, जे द्यायचं ते देऊन टाकायचं. तर अशा प्रकारे देवयज्ञ आपण करत असतो. त्यानंतर ऋषीयज्ञ. आता ऋषीयज्ञ म्हणजे काय आहे, वेदांमध्ये सांगितलेलं आहे ऋषीयज्ञ. आता ऋषींनी आपल्याला वेद दिलेले आहे, हे ऋषी आहे, त्यांनी आपल्याला पुराणं दिलेली आहे, शास्त्र दिलेले आहे, महाभारत दिलेलं आहे, रामायण दिलेलं आहे, कितीतरी ग्रंथ दिलेले आहेत. आता ह्या ग्रंथांचा जनमानसामध्ये प्रचार आणि प्रसार करणं भगवान श्री रामकृष्णांचं वचनामृत आहे. आता ते जे वचनामृत आहे त्याचं दान करणं, त्यामधल्या ज्या गोष्टी आहेत त्याचा प्रचार करणं, हे अमृतच आहे. ह्या कथा ज्या आहेत त्या अमृत आहे. ते अमृत आपण लोकांना दिलं पाहिजे. म्हणजे चांगल्या गोष्टींचा जगामध्ये प्रचार आणि प्रसार केला पाहिजे, चांगल्या विचारांचा जगामध्ये प्रचार आणि प्रसार केला पाहिजे. तर हे ऋषी लोक आपल्यावर प्रसन्न होतील की अरे आमचे वंशज किती चांगले आहे बघा, आम्ही त्यांना जे दिलं ते स्वतःपुरतं नाही, ते लोकांना वाटतात. आता स्वामी विवेकानंद आले, आता ते आल्यामुळे बघा भगवान श्री रामकृष्णांची वचनं सगळ्या जगामध्ये गेली, स्वामीजींची वाणी सगळी जगामध्ये गेली. त्यांनी हा संघ सुरू केला. आज या संघाच्या माध्यमातून कितीतरी पुस्तकं छापल्या जातात, लोकांना हे विचार, चांगले चांगले विचार मिळतात. तर हा यज्ञच आहे ना. आपण तर यज्ञ करू शकत नाही, पण आपण त्यांच्या विचारांचा प्रचार आणि प्रसार तर करू शकतो. समजा एक लहान लहान पुस्तकं आपण घेतली 100 रुपयाची आणि मुलांना शाळेमध्ये वाटली, तो पण यज्ञच आहे. तुम्ही 100 मुलांना ती पुस्तकं वाटली, ती 100 मुलं वाचतील आणि एखादा विचार त्यांचं जीवन बदलून टाकेल. म्हणजे हा ऋषीयज्ञ आहे, तो पण आपल्याला करायचा आहे. कारण त्याद्वारे आपलं चित्त शुद्ध होणार आहे. कर्म तर करायचेच आहे. किंवा हे जे साधू संत आहे, योगी आहे, महात्मा आहे, एवढे आश्रम आहे. आता हे आश्रम काही आपोआप चालत नाही, हे साधू संत काही पैसे कमावत नाही. तर त्यांचं रक्षण करणं हा सुद्धा ऋषीयज्ञ आहे. आश्रमामध्ये दान करणं, कारण दान केल्यामुळे तो आश्रम काम करू शकेल, गरिबांसाठी काम करू शकेल. म्हणजे आश्रम चालवायला सुद्धा पैसे लागतात. आता अशा ठिकाणी सत्कर्मी दान दिलं तर तो सुद्धा यज्ञच आहे आणि आपली काही अपेक्षा नसते. आता जर आपल्याकडे भरपूर पैसा आहे, मग तो पैसा संचय करून काय उपयोग आहे. आपण जर त्यामधला एकही पैसा घेऊन जाऊ शकत नसू तर नुसता पैशाचा संचय करून काहीच उपयोग नाही. तो सत्कर्मी वापरला पाहिजे, तो आश्रमांच्या कामासाठी दिला पाहिजे, साधूंची सेवा करण्यासाठी दिला पाहिजे, ऋषींची सेवा करण्यासाठी दिला पाहिजे, त्यांच्या वाणीचा प्रचार केला पाहिजे. अशा प्रकारचे कर्म आपल्याला वेद सांगतात. हा मंत्र आपल्याला वाटतो का अगदी सोपा आहे. कुर्वन् कर्म, पण कशा प्रकारचे कर्म. पहिल्या त्याच्यामध्ये सांगितलं श्लोकामध्ये की सगळीकडे भगवंतच आहे आणि तुम्ही जे काही करता ती भगवंताचीच सेवा आहे. हा भाव मनामध्ये ठेवा. तुमच्यामध्ये जो भगवंत आहे तो सगळ्यामध्ये आहे. मग सगळ्यांची ईश्वर रूपानं सेवा करा. तुम्हाला कर्म तर करावंच लागेल.
मग स्वार्थबुद्धीने न करता अशा प्रकारे करा. तर देवयज्ञ, ऋषीयज्ञ, मग आहे नृयज्ञ. कितीतरी माणसं आहे या जगामध्ये, किती लोक आहे. आता बघा, काही लोकांना पोटभर अन्न मिळत नाही. आपण जर आदिवासी भागामध्ये गेलो तर अजूनही एवढी गरिबी आहे. तर जे वंचित आहे, ज्यांच्याकडे शिक्षणाची सोय नाही, ज्यांच्याकडे पोट भरण्यासाठी साधनं नाही, अशा लोकांनासुद्धा आपण मदत केली पाहिजे. आता मठाद्वारे एवढे सेवाकार्य चालत असतात. या स्लममधली मुलं येतात, वस्तीमधली, त्यांच्यासाठी आम्ही किती दान करतो. त्यांना दूध देणं, नाश्ता देणं, युनिफॉर्म देणं, कपडे देणं, पुस्तकं देणं, स्कॉलरशिप देणं, सगळं करतो, करावं लागतं, केलंच पाहिजे. तेव्हा ह्या जगामध्ये आपली कंडिशन चांगली असेल, पण असे अनेक आहे की ज्यांना 2 वेळेस जेवायलासुद्धा मिळत नाही. अशा लोकांच्या मदतीला धावून जाणं, मग मेडिकल सेवा असो की अन्नदान असो की त्यांना शिक्षण देणं असो, कोणतंही असो, पण अशा लोकांची सेवा करणं हे सुद्धा कर्मच आहे. मग जर आपल्याला कर्मच करायचं आहे, 100 वर्ष जगानं काही हरकत नाही, पण अशा प्रकारचे कर्म करत जगलात तर कर्म तुम्हाला बांधणार नाही. त्यानंतर आहे पितृयज्ञ. आईवडिलांची सेवा केली पाहिजे, आपल्या पूर्वजांची सेवा केली पाहिजे. ते जरी गेले असले तरी त्यांचं श्राद्ध करणं, दान करणं हे करावंच लागतं. आणि घरी आईवडील म्हातारे आहे, त्यांची सेवा केली पाहिजे. त्यांनी तुम्हाला या जगामध्ये आणलेलं आहे, ते देवच आहे. मातृदेवो भव, पितृदेवो भव, अतिथी देवो भव, आचार्य देवो भव. तर हे सगळे देवा समान आहे. तर यांची पण सेवा करणं हे आपलं कर्तव्य आहे. कारण त्यांनी त्यांचं कर्तव्य पार पाडलं, आपल्याला शिकवलं, आपल्याला नोकरी लावून दिली, आपल्या पायावर उभं केलं. आता आपली जबाबदारी आहे की आपण त्यांना सांभाळायचं. लहानपणात त्यांनी आपल्याला सांभाळलं, आता आपण त्यांना सांभाळलं पाहिजे. हा सुद्धा यज्ञच आहे, याला पितृयज्ञ म्हटलं आहे. आणि त्यानंतर आहे भूतयज्ञ. ह्या पूर्ण नेचरच आहे, पूर्ण प्रकृती आहे, त्या प्रकृतीचं रक्षण करणं. हे आता झाडं आहे, आपण झाडं तोडतो, नद्या आहे, नद्या घाण करतो. आता त्यामुळे काय होतं, शेवटी आपलाच विनाश होणार आहे. पहाडाच्या पहाडा आपण फोडून टाकतो आणि घरं बांधतो. आणि या जगामध्ये पशु आहे, पक्षी आहे. आता हे जाणार कुठे? आपण जर जंगलं तोडून टाकली, पाणी खराब केलं, तर या निसर्गावर किती अन्याय आहे. म्हणून इथे भूतयज्ञ सांगितलेलं म्हणजे पंचमहाभूत आहे. तर इथे आपल्याला सगळ्या जगाचीच काळजी घ्यायची आहे. या जगामधले पशु पक्षी, जे काही आहे, झाडं आहे, जे काही आहे, त्या सगळ्यांचं रक्षण करणं. आता बघा, वॉर्मिंग होते. आता वातावरण तापत आहे, जास्त तापत आहे. आता असं जर तापत राहिलं तर काय मनुष्याचे हाल होईल. पाऊस पडणार नाही, झाडं तोडली तर पाऊस पडणार नाही, दुष्काळ पडेल, लोक मरतील. आता हे सगळे दुष्परिणाम आहेच ना. म्हणून तुम्ही भूतमात्राची सेवा करा. त्यामध्ये सगळा निसर्गच आला, सगळी प्रकृतीच आली. मग ह्या सगळ्यांचं रक्षण करा. त्यामुळे काय होईल, तुमचंच कल्याण होईल. स्वतःच्या स्वार्थासाठी झाडं तोडू नका, स्वतःच्या स्वार्थासाठी नद्या घाण करू नका व पहाडं तोडू नका. हे सगळं आपल्याला शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे. ते तुम्हाला 100 वर्ष जगायला काहीच हरकत नाही. तुम्ही 100 वर्ष जगा, इच्छा ठेवा जगण्याची. पण जेव्हा तुम्ही 100 वर्ष जगता तेव्हा कुर्वण्य कर्मानी, कर्म करत करत तुम्ही 100 वर्ष जगा. तेव्हा हे अशा प्रकारचे कर्म करा. तुम्ही जर याच्या विपरीत कर्म केले तर बंधन होईल ते, कारण कर्मच मनुष्याला बांधतं. पण तुमची दृष्टी बदला. ह्या जगामध्ये भगवंताशिवाय काही नाहीच. तेव्हा आपण जे काही करतो आहे ते भगवंतासाठीच करतो आहे आणि आपल्याला त्यापासून काहीही अपेक्षा नाही. जर तुम्ही अपेक्षा ठेवली, फळाची इच्छा ठेवली तर त्या कर्मयोग होणार नाही. आणि तुमचं कर्तव्य चांगल्या प्रकारे पार पाडा, चोखपणे पार पाडा. तुमच्यावर जी काही जबाबदारी सोपवलेली असेल, तुमची पत्नी आहे, तुमचे मुलं आहे, घरी आईवडील आहे, सगळे आहे,
ह्या सगळ्यांची चांगल्या प्रकारे सेवा करा. आणि जेव्हा तुम्ही ऑफिसमध्ये जाता, ऑफिसमधलं कामसुद्धा तुम्ही चांगल्या प्रकारे करा. स्वामी विवेकानंद म्हणतात, वर्क इज वर्शिप, म्हणजे काम हीच भगवंताची पूजा आहे. आणि जे अशा प्रकारचं काम करतात ते खरोखर भगवंताचीच पूजा करत असतात. हे नेहमी लक्षात ठेवायचं. आपण जी ड्युटी करतो ती ड्युटीसुद्धा हायेस्ट फॉर्म ऑफ वर्शिप स्वामी विवेकानंद म्हणतात. जे आपण कर्तव्य करतो ती एक उच्च प्रकारची भगवंताचीच पूजा आहे. तिथे पण आपण भगवंताचंच कर्म करतो. तेव्हा कर्मामध्ये भेदबुद्धी करू नका. हे लहान काम आहे, हे मोठं काम आहे. हा झाडू मारतो तर दुसरा एक लेक्चर देतो. झाडू मारतो तोही भगवंताची सेवा करतो, जो व्याख्यान देतो तोही भगवंताची सेवा करतो. म्हणजे हे काम लहान म्हणून तो माणूस तुच्छ. आपण हेच तर केलं. अरे हा भंगी आहे म्हणून हा क्षुद्र आहे, मग त्याचा द्वेष करा. तर ही द्वेषबुद्धी आपण काढून टाकायला पाहिजे. तिथे आपण म्हणतो डिग्निटी ऑफ वर्क. मी जे काम करतो तर मी ते काम केल्यामुळे मी मोठा झालो. स्वामीजी म्हणाले, एक राजा आणि एक भंगी दोघंही समान आहे. दोघंही भगवंताचं काम करत आहे. हा भंगी काही राजाचं काम करू शकत नाही आणि तो राजा काही भंग्याचं काम करू शकत नाही. पण दोघांची आवश्यकता आहे. ह्या भंग्यानं काम करणं थांबवलं तर सगळ्या शहरामध्ये घाण पसरेल, आणि जर राजाने काम करणं थांबवलं तर लोकांना अन्न मिळणार नाही. हे दोघांची कामं महत्त्वाची आहे. एक कमी प्रतीचा आहे आणि दुसरा उच्च प्रतीचा आहे असा भेद मुळीच करू नका. आपण जे काही करतो, क्षुल्लक कार्य असेल तीसुद्धा भगवंताचीच पूजा आहे अशा भावनेनं करा. तुमचं कर्तव्य पार पाडा. कुशलतेनं कर्म करा. योग कर्मसु कौशलम गीता म्हणते. योग काय आहे? कर्मामध्ये कुशलता. नाही तुम्ही 100 चुका करून ठेवल्या, ते काय काम आहे? ते पूजा आहे का भगवंताची? तेव्हा हे सगळं करा आणि सगळं केल्यानंतर ते भगवंताला अर्पण करा. ईश्वर अर्पण कर्म. नाहीतर काय होईल? तुमचा अहंकार वाढेल. अरे मी एवढं काम केलं, मी केवढं काम केलं. अरे तुम्ही काहीही केलं नाही. हे सगळं कार्य भगवंतानेच तुमच्याकडून करून घेतलं. कारण जो इतरांमध्ये आहे तो तुमच्या हृदयामध्ये पण आहे ना. त्याने बुद्धी दिली म्हणून तर तुम्ही तिथं काम केलं. म्हणजे त्यानेच ते काम तुमच्याकडून करून घेतलं. अर्जुन म्हणाला की मी युद्ध करणार नाही. भगवान कृष्ण म्हणाले की युद्ध करावं लागेल. तू युद्धक्षेत्रामध्ये आलेला आहे, कुरुक्षेत्रामध्ये आलेला आहे, युद्धभूमी आहे, समोर कौरव आहे, आणि तू म्हणतो की युद्ध करणार नाही. हे काय आहे? मग आला कशाला इथे? युद्ध तुला करावंच लागेल. तो म्हणतो इतक्या लोकांची हिंसा करावी लागेल. अरे पण हिंसा करावी लागेल, पण ते सगळे कसे आहे? दुष्ट आहे, राक्षस आहे. त्यांचं राज्य आलं तर लोकांना किती त्रास होईल, लोकांवरती अत्याचार करतील. तुला कर्म करावंच लागेल. आणि तू कर्म करणार नाही, मीच तुझ्या माध्यमातून कर्म करेल. तर तू नुसता निमित्त हो. निमित्त मात्रम भवसव्यसाची. अर्जुना समजू नको की तू युद्ध करणार आहे. मी ऑलरेडी युद्ध केलेलं आहे. मी सगळ्यांना मारून टाकलेलं आहे. बघ सगळे मेलेले आहे. तू फक्त निमित्त हो. तुला त्याचं क्रेडिट मिळेल की अर्जुनाने युद्ध जिंकलं, पण करणार आहे मीच सगळं. समजू नको की तू नाही आला तर कोणी करणार नाही, कोणीतरी करेलच. तुझ्याशिवाय काही माझं काम अडणार नाही. पण तुला मी संधी देत आहे, तुला निमित्त करत आहे. तुझ्या माध्यमातून एक मी कार्य करत आहे. म्हणजे आपल्या माध्यमातून काम कोण करतो? तो भगवंतच करतो. तो भगवंत हृदयामध्ये आहे म्हणून तर आपण कर्म करू शकतो. तो जर निघून गेला तर हे शरीर तर मृतवत होऊन पडेल. म्हणजे ह्या देहामध्ये प्राणच राहणार नाही. तेव्हा भगवंत आपल्या हृदयात राहून आपल्याला सद्बुद्धी देतो आणि आपल्या हातून सत्कर्म करून घेतो की जेणेकरून आपण त्याच्याकडे जाऊ शकू. आपलं मन पवित्र होईल आणि शेवटी आपल्याला भगवंताचं दर्शन होईल. म्हणून ह्या मंत्रामध्ये आपल्याला वाटतं की सोपा आहे वरवर, पण ह्या मंत्रामध्ये किती गूढ अर्थ सांगितलेला आहे. तुम्ही 100 वर्ष जगण्याची इच्छा ठेवा, काहीही वाईट नाही. पण कर्म करत करत 100 वर्ष जगा, कारण त्याशिवाय पर्याय नाही. तुम्ही जगामध्ये काय करणार? मला काहीतरी करावंच लागेल. कर्माशिवाय मनुष्य राहू शकत नाही.
मग तुम्हाला जर कर्म करावी लागणार आहे तर करा ना, पण बघा अशा प्रकारची कर्म करा. मग तुमचं मन पवित्र होईल, मग तुम्हाला ते ज्ञान प्राप्त होईल. म्हणजे सांगितल्याबरोबर तुम्हाला अनुभूती होईल, तुमची लगेच धारणा होईल. आज आपलं मन स्थूल झालेलं आहे, अपवित्र झालेलं आहे, म्हणून आपण 100 वेळा उपनिषद ऐकतो, मी आत्मा आहे, मी ब्रह्म आहे असं म्हणतो, पण त्याची धारणा काही होत नाही आणि अनुभूतीसर गोष्टच सोडा. म्हणजे त्याची अनुभूती होण्यासाठी तुम्हाला चित्तशुद्ध करावं लागेल आणि त्यासाठी तुम्हाला जगामध्ये कर्म करावेच लागेल. कर्म केल्याशिवाय मनुष्य राहू शकत नाही, दिवसभर करणार काय तो. म्हणून स्वामीजींनी कर्मयोग सुरू केलेला आहे. स्वामीजी सप्तऋषीमधले एक ऋषी होते. त्यांना हे सगळं माहिती होतं की आजच्या कलियुगातला मनुष्य ज्ञानमार्गाचा अधिकारी होऊ शकत नाही. जरी जीवनाचा तोच उद्देश आहे, ते एकदम उच्च तत्व आहे, पण त्यासाठी काही सगळेच अधिकारी नसतात. म्हणून स्वामीजींनी सांगितलं की ठीक आहे, तुम्ही कर्म करा. कर्मसुद्धा तुम्हाला कर्मापासून मुक्त करेल, कर्मबंधनापासून मुक्त करेल. मग तुम्ही कर्म करा. जर तुम्हाला विचारमार्ग जर जमत नसेल, श्रवण मनन जमत नसेल, तर कर्म केले तरी तुम्हाला तेच फळ मिळेल, इनडायरेक्टली मिळेल. पहिले चित्त शुद्ध होईल, नंतर ज्ञान होईल. म्हणून आपल्याला या श्लोकामध्ये हेच सांगितलेलं आहे की जगामध्ये राहण्याची, जगण्याची इच्छा असू द्या, 100 वर्ष जगा, पण कर्म करत करत. आणि कर्म कसं करा? स्वार्थबुद्धीनं नव्हे, ईश्वर समर्पित. कारण ह्या जगामध्ये ईश्वराला सोडून काहीच नाही आहे. तुम्ही जे काही करताय ते भगवंतासाठीच करता आहे. तुमच्या अवतीभोवती तो भगवंतच आहे, तो जिवंत ईश्वर आहे आणि या जिवंत ईश्वराची तुम्ही पूजा करत आहात. तर या श्लोकामध्ये आपल्याला कर्मयोगाचं संपूर्ण रहस्य सांगितलेलं आहे. आपल्याला वाटतं की श्लोक फारच छोटा आहे आणि सोपा आहे आणि यामध्ये काहीही अर्थ नाही, पण यामध्ये खूप गूढ अर्थ दडलेला आहे. पहिल्या श्लोकाशी कनेक्शन आहे. म्हणजे तुम्ही पहिल्या श्लोकामध्ये तुम्हाला सांगितलं की ईश्वरानं झाकून टाका. मग आता ईश्वरानं झाकल्यावर आता कर्म कोणासाठी करणार? कारण जगामध्ये तर कोणी नाहीच, ईश्वरच आहे. मग त्या ईश्वरासाठी कर्म करा, म्हणजे मग तुम्हाला काहीही प्रॉब्लेम होणार नाही. ईश्वर बुद्धीनं कर्म करा. गरिबामध्ये बघा, स्वामी विवेकानंद म्हणतात, दरिद्र देवो भव, मूर्ख देवो भव, रोगी देवो भव. ह्या सगळ्यांमध्ये भगवंताला बघून त्यांची सेवा करा, मग ते कर्म तुमच्या बंधनाला कारण ठरणार नाही. हे आपल्याला ह्या मंत्रामध्ये ऋषींनी सांगितलेलं आहे. आता आपल्याला त्याप्रमाणे प्रॅक्टिस करायची आहे. कारण यज्ञ आहे हा, आणि यज्ञ केल्यामुळे आपल्याला यज्ञ बांधत नाही, यज्ञ आपल्याला मुक्त करतो. पण यज्ञाच्या भावनेनं कर्म करायला पाहिजे की हे सगळं मी करतो आहे ते जगाच्या कल्याणासाठी आहे आणि मी काहीच अपेक्षा करत नाही. हा यज्ञ केल्यामुळे मला काय मिळेल या मी अपेक्षा ठेवत नाही. आणि हे पंचमहायज्ञ सांगितलेले आहे, हे पण वेदांनी सांगितलेले आहे. तेव्हा वेदांच्या सांगितण्याप्रमाणे पंचयज्ञ करा, कर्म करा आणि 100 वर्ष जगा. तुम्हाला ही कर्म बांधू शकणार नाही. ते म्हटलं आहे, न कर्म लिप्यते नरा. अशा प्रकारे केलेलं कर्म मनुष्याला या जगात बांधू शकत नाही. कर्मफळ आपल्याला बांधू शकत नाही. तर आपलं चित्त शुद्ध होऊन आपण ईश्वरलाभ करून घेतो, हे ह्या दुसऱ्या मंत्रामध्ये सांगितलेलं आहे. आणि तिसरा मंत्र काय आहे बघा, असूर्य नाम ते लोका अंधेन तमसावृता तांस्ते प्रेत्याभिगच्छन्ति एके चात्महनो जनाः, एके चात्महनो जनाः. तर ह्या मंत्रामध्ये म्हटलं आहे की एके चात्महनो जनाः, असे लोक आपल्या आत्म्याची हत्या करतात. कसे लोक हे सांगितलेलं आहे की बघा, आपल्याला पहिला मंत्र दुसरा मंत्र सांगितलेला आहे, त्या प्रकारे जीवन जगायला पाहिजे, हे आपल्या शास्त्राने सांगितलेलं आहे. आपण या जगामध्ये आलेलो आहोत, आपल्याला एक संधी मिळालेली आहे. कर्म कशा प्रकारे करायचे, जगाकडे कशा प्रकारे बघायचं, जगाविषयीची आपली दृष्टी कशी बदलायची, हे सगळं या 2 मंत्रामध्ये सांगितलेलं आहे. त्या जे लोक ह्या गोष्टी करत नाही
म्हणजेच जे लोक आपल्या आध्यात्मिक प्रगतीसाठी मुळीच प्रयत्न करत नाही, ते सगळे ह्या जगावर आसक्त होतात आणि ह्या जगालाच खरं समजतात आणि ह्या जगावरच प्रेम करतात आणि त्यांच्या मनामध्ये लोभ असतो, क्रोध असतो, इतरांना त्रास देतात, इतरांचा छळ करतात. अशा प्रकारचे जे लोक आहे ते काय करून राहिले? ते आत्म्याची हत्या करून राहिले. आता आपण म्हणू शकतो की आत्म्याची हत्या कशी करणार? आत्मा तर अमर आहे, आत्मा अमर आहे, पण शेवटी तुम्ही त्या आत्म्याची अधोगती करून राहिले ना. तर तुमच्यामध्ये ते चैतन्य आहे, तर ते जाणून घेणं हे तुमचं कर्तव्य आहे. तुम्ही अज्ञानामुळे जाणून घेण्याचा प्रयत्न करत नाही, मग तुमची आध्यात्मिक मार्गावर प्रगती होणारच नाही. म्हणजे काय झालं? तुम्ही आत्म्याची हत्या केली, शरीराची हत्या केली, दुसरं शरीर मिळेल, पण आत्म्याची हत्या केली तर किती हजारो जन्म वाट बघावी लागेल, कोणकोणत्या प्रकारचे शरीरं मिळतील, नरकामध्ये मनुष्य जाईल, पशुपक्षीच्या जन्मात जाईल, काही गॅरंटी आहे का? म्हणून जे लोक शास्त्राप्रमाणे जीवन जगत नाही, जे लोक आध्यात्मिक जीवनासाठी प्रयत्न करत नाही, ते फक्त स्वतःला शरीरच समजतात, असे लोक काय करतात? आपली आत्महत्या करतात. छांदोग्य उपनिषदामध्ये एक सुंदर गोष्ट आहे. एकदा इंद्रदेव, इंद्र म्हणजे देवतांचा राजा, आणि विरोचन, हा विरोचन राक्षसांचा राजा, हे दोघंही प्रजापतीकडे गेले. प्रजापती म्हणजे ब्रह्मा. कारण त्यांनी प्रजापतीकडून ऐकलेलं होतं की आत्मा अमर आहे, त्याला मृत्यू नाही, जरा नाही, जन्म नाही, हे सगळं आहे, आत्मा आनंद स्वरूप आहे, हे ज्ञान त्यांनी ऐकलं होतं. आता त्यांना वाटलं की आपण हे ज्ञान मिळवलं पाहिजे आणि आपल्या सगळ्या लोकांना हे ज्ञान दिलं पाहिजे. इंद्राला वाटलं की आपण देवांना हे ज्ञान दिलं पाहिजे, म्हणजे सगळे देव अमरून जातील, ते मरणार नाही. आणि यालाही वाटलं विरोचनाला की आपल्याला हे ज्ञान मिळायला पाहिजे, कारण आपण जर हे राक्षसांना सांगितलं तर आपले सगळे राक्षस अमर होऊन जातील. म्हणून हे दोघंही गेले. प्रजापतीनं विचारलं की तुम्ही कशासाठी आले? कारण दोघंही ब्रह्माचे पुत्र. तर नाही, तुम्ही सांगितलं, उपदेश दिला की आत्माच आहे खरा, ब्रह्मच आहे, अजर अमर आहे, आनंद स्वरूप आहे, तर ते ज्ञान आम्हाला प्राप्त करून घ्यायचं आहे. तेव्हा प्रजापती म्हणाले की ठीक आहे, तुम्ही माझ्याजवळ राहा, 30 वर्षापर्यंत राहा, मग मी तुम्हाला ते ज्ञान देईन. 30 वर्षापर्यंत ब्रह्मचर्याचं पालन करून माझ्याजवळ राहा. आता हे दोघंही 30 वर्षापर्यंत ब्रह्मचर्याचं पालन करून तिथे राहिले आणि 30 वर्षानंतर मग ज्ञान दिलं. प्रजापती म्हणाले की तत्वमसी, तुम्ही तेच आहात, तुम्ही तेच आहात. आणि दोघंही गेले. त्यांनी पाण्यात बघितलं आणि त्यांना दिसलं की हे शरीर, शरीर म्हणजेच मी आहे. कारण ब्रह्माजी म्हणाले की तू ब्रह्मच आहे. तेव्हा विरोचनाला खूप आनंद झाला. तो गेला परत, सगळ्या राक्षसांना सांगितलं की अरे आपण ब्रह्मच आहोत, हे शरीरच ब्रह्म आहे. पण मात्र इंद्राला थोडी बुद्धी होती. तो गेला, विचार करू लागला, अरे हे शरीर ब्रह्म कसं होणार? हे शरीर जन्मते, मरते, रोग राई शोक सगळं काही होते. या शरीरामध्ये सतत परिवर्तन घडत आहे आणि ब्रह्म तर अपरिवर्तनशील आहे. मग हे शरीर आत्मा होणार कसं? पुन्हा परत गेला. म्हणे तुम्ही जे म्हटलं आहे की शरीरच आत्मा आहे, पण हे कसं शक्य आहे? आत्मा तर अमर आहे, आत्मा तर अजय आहे, त्याचा जन्म होत नाही, मृत्यू होत नाही, त्याच्यामध्ये क्षय होत नाही, तो आहे तसाच राहतो. म्हणजे हे शरीर तर म्हणे म्हातारं होते आणि मरते, मग हे शरीर आत्मा कसं होणार? ब्रह्माजी म्हणले की जा पुन्हा तपस्या कर, पुन्हा 30 वर्ष राहा, पुन्हा 30 वर्ष राहा. अशा प्रकारे जवळजवळ 99 वर्ष इंद्राला तिथे राहावं लागलं. आणि मग ब्रह्माने जे ज्ञान दिलं तेव्हा त्याला ती अनुभूती आली की मीच आत्मा आहे. आणि मग तो जाऊन आपल्या सगळ्या देवांना सांगू लागला की आपल्यामध्ये आत्मा आहे, तो अजर अमर आहे, पण आपला त्यासाठी साधना करावी लागेल, ब्रह्मचर्याचं पालन करावं लागेल, स्वार्थ सोडावा लागेल, त्याशिवाय त्याची अनुभूती होत नाही. पण विरोचन मात्र खुश. त्याला वाटलं की मी शरीरच आहे,
म्हणजे त्याची बुद्धी किती जड होती. त्याला वाटलं की हे शरीर हाच आत्मा आहे आणि तो निघून गेला. सगळ्यांना सांगितलं की अरे आपण आत्माच आहोत. अशा प्रकारचे जडबुद्धीचे लोक असतात जे शरीरालाच आत्मा समजतात, ह्या शरीरामध्येच राहतात, कधीही शरीराच्या पलीकडे जाण्याचा प्रयत्न करत नाही. म्हणजे त्यांना म्हटलं आहे आत्महनो जनः. ते आत्म्याचा विनाश करतात, आत्म्याचं हनन करतात, आत्महत्या करतात, कारण ते आध्यात्मिक जीवनात प्रगती करण्यासाठी मुळीच प्रयत्न करत नाही. असं नाही की त्यांना माहिती नाही. व्याख्यानं ऐकतात, शास्त्र वाचतात, सगळा अभ्यास करतात, त्यांना सगळं काही माहिती असते आणि तरी पण ते त्याकडे दुर्लक्ष करतात. आता जीवनामध्ये कशाला प्राधान्य दिलं पाहिजे आपल्याला हे कळलं पाहिजे ना. बऱ्याच गोष्टी आहे, पण काही काही गोष्टीमध्ये काहीच अर्थ नाही, त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं पाहिजे. त्यांना एवढं महत्त्व कशाला द्यायचं. पण आपण त्या छोट्या छोट्या गोष्टीला ज्या नश्वर आहे, जाणार आहे, त्याला सगळा वेळ देतो. पण आध्यात्मिक जीवनासाठी आपण काहीच प्रयत्न करत नाही. भगवंताचं नाव घेत नाही, ध्यान करत नाही, शास्त्र वाचत नाही, साधुसंग करत नाही, काहीही करत नाही. रात्रंदिवस संसारामध्ये डुबलेलो असतो. रात्रंदिवस संसाराचाच विचार असतो. त्याच्या पलीकडे त्यांच्या मनामध्ये विचारच येत नाही की याच्या पलीकडे काहीतरी आहे. हा विचार त्यांच्या मनामध्ये कधीच येत नाही. त्यामुळे काय होतं, आत्महनो जना, ते आत्म्याचा घात करतात. आता त्यांनी जर काही केलं नसेल, उलट वाईट केलं असेल, जर या जगामध्ये पाप केलं असेल, तर त्या पापाच्या कर्माचं फळ त्यांना भोगावंच लागेल. कुठे जाणार आहे. जसे कर्म आहे तुमचे तसेच तुम्हाला फळं मिळणार आहे. जसं पेराल तसंच उगवेल. तर ह्या लोकांना पुढे किती जन्म लागतील याची काही गॅरंटी नाही. त्यांना मनुष्य जन्मच मिळेल की नाही ही पण गॅरंटी नाही. कारण 84 लक्ष योन्या आहे. त्या 84 लक्ष योन्या आहे आणि त्यामध्ये बघा ही एकच योनी आहे मनुष्य योनी की जिथे प्रयत्न करू शकतो. ते म्हणतात की चात्महनोजना म्हणजे काय, असूर्य नाम ते लोका अंध्येन तमसा वृता तांस्ते प्रेत्याभिगच्छन्ति. जे मेल्यानंतर प्रेत्याभिगच्छन्ति म्हणजे मेल्यानंतर हे लोक कुठे जातील, असूर्य नाम ते लोका अंधेन तमसा वृता. असूर्य म्हणजे जिथे सूर्य नाही, जिथे डार्कनेस आहे, अंधार आहे, तो तमोगुणाचा अंधार आहे. आता सगळे पशु पक्षी जगतात, पण ते अंधारातच जगतात, कारण त्यांना बुद्धीच नाही, त्यांना विचार नाही, विवेक नाही. सगळं आयुष्य ते अंधारामध्ये घालवतात, कारण त्यांना तिथे काहीही करण्याची संधी नाही. एखाद्या विहिरीमध्ये जर कोणी पडलं आणि त्या विहिरीमध्ये अंधार असेल आणि त्या विहिरीमध्ये साप असेल तर कुणाला कळणार पण नाही, कोणी जाऊ पण शकत नाही. एवढा अंधार आहे तिथे. तो मेल्याशिवाय राहील का, मरणारच आहे तो. असं हे लोक जे दुर्लक्ष करतात ते अंधाऱ्या विहिरीत पडतात जिथे सूर्याचा प्रकाश पोहोचू शकत नाही. याचा दुसरा अर्थ आहे असूर्या नाम ते लोक म्हणजे असुर लोक जे असतात. असुर म्हणजे काय, सूर म्हणजे देवता आणि असुर म्हणजे राक्षस. आता जे प्राणामध्ये जगतात, असु म्हणजे प्राण, आज जे प्राणामध्ये जगतात, प्राण म्हणजे इंद्रिय, म्हणजे ज्यांचं संपूर्ण जीवन इंद्रिय भोगामध्येच लागलेलं असते, त्यांनासुद्धा असुर म्हटलं आहे. तर असुर्या ज्या ठिकाणी राक्षस राहतात त्या ठिकाणी मेल्यानंतर हे लोक जातील. म्हणजे याचे दोन अर्थ दिलेले आहे. एक असूर्य नाम ते लोका की ज्या ठिकाणी सूर्य उगवत नाही, नेहमी तमसाचा अंधकार राहतो, तमोगुणाचा अंधकारच जिथे आहे, जिथे बुद्धीच काही काम करत नाही, जिथे तुम्हाला प्रयत्न करून घेण्याची संधीच मिळत नाही, की तुम्हाला नुसते कष्ट दुःखच भोगावे लागतात, अशा ठिकाणी तुम्ही जाल. असूर्या नाम ते लोका अंधेन तमसा वृता. तर तो अंधकारमय लोक राहील आणि तमसा वृता म्हणजे तमोगुण म्हणजे सगळं तमोगुणानं झाकलेलं राहील. आता जर तमोगुणाने झाकलेली आपली बुद्धी असेल तर आपल्याला त्या आत्म्याचा कधी पत्ताच लागणार नाही. तो जरी आपल्या आतमध्ये आपल्याला कळणारच नाही, कारण आपलं मनच एवढं स्थूल आहे, एवढं तामसिक आहे की आपण ह्या गोष्टींचा विचारच करू शकत नाही. म्हणून अंधेन तमसा वृता. आणि तांस्ते प्रेत्याभिगच्छन्ति, ते केव्हा जातील, मेल्यानंतर. तर बघा आपल्याला हे जीवन मिळालेलं आहे,
मरेपर्यंत आपण काहीतरी केलं पाहिजे, मरताना आपण सोबत काहीतरी घेऊन गेलो पाहिजे, हा विचार या लोकांच्या मनामध्ये कधी येतच नाही की आपल्याला एक दिवस मरावं लागणार आहे, मग मेल्यानंतर आपण घेऊन काय जाणार? प्रवास लांबचा आहे, आपल्याकडे शिदोरी आहे का? आपण काही शिदोरी बांधून घेतली का? काहीही तयारी केली नाही. काहीही तयारी न करता तुम्ही एवढ्या लांबच्या प्रवासाला निघणार. पुढे किती अडथळे आहे, किती दुःख आहे. आता ह्याचा विचार हे लोक करत नाही, त्यांना मूढ म्हणतात. असे मूढ लोक ते भविष्याचा विचारच करत नाही की एक दिवस मरणार, मग त्याच्यानंतर काय होईल? त्याच्यानंतर काय होईल? नरकात जातील, त्याच्यानंतर काय अंधाऱ्या जगात जातील, त्याच्यानंतर पशुपक्षाच्या जन्मात जातील आणि कितीतरी जन्म, हजारो जन्म त्यांना वाट बघावी लागेल. तेव्हा कुठे पुन्हा मनुष्य शरीर मिळेल आणि मनुष्य शरीर मिळाल्यानंतर आध्यात्मिक जीवनामध्ये विकास करून घेण्याची बुद्धी त्यांना होईल. तर मनुष्य शरीर तर मिळते, किती लोक आहे, 700-800 कोटी लोक या जगामध्ये आहे, पण आध्यात्मिक जीवनात प्रगती करून घेण्याची इच्छा किती लोकांच्या मनामध्ये होते. फारच कमी लोक या मार्गावर येतात, कारण हा मार्ग त्यांना कठीण वाटतो. जरी आहे सोपा आणि थोडा कठीण जरी असेल, पण आपल्याला फळ केवढं मोठं मिळते. आपण अमरून जातो, सगळ्या दुःखातून मुक्त होतो, आपल्याला अनंत आनंद प्राप्त होतो. आता एवढ्या सगळ्या गोष्टी आपल्याला मिळणार आहे, मग त्यासाठी थोडे प्रयत्न करावेच लागेल ना. मी काहीच प्रयत्न करणार नाही आणि मला हे सगळं मिळालं पाहिजे, कसं शक्य आहे? तर हे लोक समजतात की ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे खोट्या आहे. त्यांचा शास्त्रावर विश्वास नसतो, त्यांचा संतावर विश्वास नव्हतो, त्यांचा अवतारांवर विश्वास नसतो. ते स्वतःला नास्तिक समजतात आणि पाहिजे तसं या जगामध्ये वागतात. पण शेवटी फळ तर भोगावंच लागणार आहे, कोणाची सुटका नाही. लॉ ऑफ कर्मा तर आहेच. तुम्ही समजू नका की तुम्ही सगळं काही केलं तरी तुम्ही सुटून जाल. त्याची कर्म तुम्हाला भोगावीच लागतील, त्याचे दुःख तुम्हाला भोगावेच लागतील, हे सत्य आहे. पण हे लोक हा विचार करत नाही, म्हणून त्यांना काय म्हटलं आहे? आत्महनो जनः. ते आपल्या आत्म्याचा विनाश करतात, घात करतात आणि शेवटी हजारो जन्म या संसारामध्ये फिरत राहतात आणि तरी त्यांना ते ज्ञान प्राप्त होत नाही आणि संपूर्ण जीवन दुःखामध्येच जाते. हेच आपल्याला ह्या 2 श्लोकामध्ये ऋषींनी सांगितलेलं आहे की तुम्हाला कर्म करावे लागेल, कर्म केल्याशिवाय गत्यंतर नाही. ह्या जगामध्ये तुम्ही जन्म घेतलेला आहे, कर्म केल्याशिवाय राहू शकत नाही. कर्म करायला काही हरकत नाही, 100 वर्ष जगा, कर्म करा, पण यज्ञार्थ भाव म्हणजे या आपण यज्ञच करत आहोत आणि हे सगळे यज्ञ भगवंतासाठीच आहे. कारण पहिले जगाला भगवंताने झाकून टाका. आपण जे काही करतो आहे ते भगवंतासाठीच करतो आहे. ईश्वर समर्पण बुद्ध्या करा म्हणजे अहंकार राहणार नाही की जेव्हा मी जे काही केलं ते तुला मी समर्पण करत आहे, हे सगळं तुझंच कर्म आहे, तूच माझ्याकडून करून घेतलं आहे, मी करता नाही तूच करता आहे. असा भाव जर असेल तर अहंकार वाढणार नाही आणि भगवंताला अर्पण करा. आणि बघा, तुम्ही जेव्हा कर्म भगवंताला अर्पण करता आणि कर्तव्य बुद्धीनं करता, त्यामागे लोभ नसतो, त्यामागे अपेक्षा नसते, हे असे कर्म तुम्हाला बांधणार नाही. तुमचं मन पवित्र करेल आणि मन पवित्र झालं की ते ज्ञान तुम्हाला आपोआपच प्राप्त होईल. कारण त्यासाठी मनच तर पाहिजे. जर शुद्ध मन असेल तर ते ज्ञान आपोआप प्रगट होईल. म्हणून आपल्याला उपनिषद कशा प्रकारे हळूहळू हात धरून पायऱ्या पायरीनं वर नेत आहे. जसे आई लहान मुलांना जसं मार्गदर्शन करते, तशा प्रकारे उपनिषद आपल्याला मार्गदर्शन करत आहे की बघा, हा मार्ग आहे, हा कठीण आहे का? मग हा घ्या. हा मार्ग सोपा आहे, 100 वर्ष जगा, काही हरकत नाही, पण अशा प्रकारे कर्म करत करत जगा, म्हणजे कर्माचं बंधन तुम्हाला बांधणार नाही. हे आपल्याला या 2 मंत्रामध्ये आज बघायला मिळालेलं आहे. तेव्हा आज आपण आपल्या चिंतनाला इथेच विराम देऊया. नमस्कार, धन्यवाद. ओम सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामया, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्.
ओम शांति शांति शांति। हरि ओम तत्सत्। श्रीरामकृष्णार्पणमस्तु।